एखाद्याला थांबवून ठेवायचं असेल तर भरपूर जीव लावावा लागतो, आणि ज्याच्यावर जीव लावला त्याला जाऊ द्यायचं असेल तर प्रचंड ताकद. आकस्मिक जगात योगायोग फार दुर्मिळ. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक व्यक्ती ठरवूनच वागत असते. फक्त जगाला दाखवले जाणारे चेहरे आभासी असतात. मुळात त्रास त्या आभासी चेहऱ्यांचा नसतोच कधी. त्रास होतो तो अपेक्षांचा, मनावर अगदी खोल रुतलेल्या आठवणींचा, अन पर्यायानं सहवासाचा. एखाद्याशी ठरवून वाईट वागणं वाटतं तेवढं सोपं नसतं, कारण मनाविरुद्ध केलेल्या कुठल्याच गोष्टीची सहल सुखानं जगू देत नाही. त्यात आपल्या हक्काच्या माणसाशी ठरवून वाईट वागताना झालेला त्रास निराळाच. त्यामुळे काही वेळा शांत राहावं, कारण प्रत्येक वेळी प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं गरजेचं नाही. प्रत्येक वेळी मुद्दा प्रेमाचा नसतो, काही वेळा गुंतलेल्या मनाचाही असू शकतो. त्यामुळे समोरच्यानं कसं वागावं हे ठरवण्यापेक्षा आपलं वागणं योग्य आहे की नाही हे महत्त्वाचं. समोरच्याच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक वेळी त्याच्याच मतांची री ओढणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा. कारण समोरच्याच्या आयुष्याची चित्र रंगवण्याचा अधिकार तुम्हाला या आधीही नव्हता आणि यानंतरही नसेल.